बाहेर निघाल्यानंतर पाऊस बाहेर पडतोय, तुमच्याकडे छत्री आहे, तरी पण तुम्ही भिजलेले. असं केव्हा होऊ शकतं? जेव्हा तुमची छत्री बंद आहे तेव्हा असं म्हटलं जातं की बंद असलेली छत्री ज्याप्रमाणे उघडल्याशिवाय तुम्हाला पावसापासून वाचू शकत नाही, तसं बंद असलेलं जे मन आहे ते उघडं असल्याशिवाय काम करत नाही. बाह्य मनाचे 3 अंग आहे, मनस, बुद्धी आणि अहंकार. चित्त हे या तिघांच्या खाली झाकलेलं असतं. तुमचा विचार, तुमची कृती आणि तुमचा भाव जर एकत्र झाला तर चित्तापर्यंत पोहोचतो. चित्त ही अशी बुद्धी आहे की या वैश्विक बुद्धीशी जोडलेली आहे, जे प्रत्यक्षात नाहीये पण कल्पनेत आहे. ते साकार करण्याची ताकद चित्तामध्ये. गमतीने असं म्हटलं जातं की जो चित्तापर्यंत पोहोचला त्याचं साक्षात देव गुलाम. ज्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अनुकूल अशा घडतात त्या गोष्टी तुमच्या चित्तापर्यंत पोहोचले असतात. मनमोकळेपणाने, भोळेपणाने जगलं पाहिजे. मनमोकळी माणसं ही भोळी असतात. कुणी मस्करी करा, कुणी टिंगल करा, कुणी फायदा घ्या, ते आपल्या मस्तीमध्ये असतात. मोर थुई नाचतो, त्याची पिसं सांडतात. लोक एवढे हुशार की त्याचाही बाजार मांडतात. लोकांना बाजारच मांडायचा असतो, पण मोराला काही घेणं नाही. तो आपल्या मस्तीमध्ये असतो, पावसाचा आनंद घेत असतो तो. बरोबर आहे ना? आतापर्यंत ज्यांनी क्रांती करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना संपवलं, कारण ते आम्हाला धोकादायक पडतात. आमच्या मतांना ते छेद देतात. आम्ही आतापर्यंत ज्या मान्यता तयार केल्या त्या मान्यतांना ते आव्हान निर्माण करतात आणि म्हणून आम्ही त्यांचा नाश करतो. कारण इतर आम्हाला आमच्या मतांचा नाश करायला लोक करण्यात त्याचा नाश करणं सोप. तुमचं मन आहे ते जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये जी शक्यता आहे तुमच्या जीवनामध्ये त्या मनाच्या द्वारे जे काही घडू शकणार होतं ते काहीच नाही घडणार. जे काही आहे ना जीवनामध्ये ते सगळं सत्य पुढे लपून ठेवलेलं आहे आतमध्ये. बाहेरच्या जगाबरोबर कोणी सत्य शेअरच करत नाही. इमानदारीने सांगा, तुम्ही तुमच्या जीवनातला किती सत्य भाग लोकांबरोबर शेअर करता? स्वतःला विचारा ना प्रश्न. आणि तुम्हाला एक सत्य जग हवंय, पण तुम्ही मात्र सत्य लोकांशी शेअर करणार नाहीये. आणि जो सत्य शेअर करतो तो तुम्हाला मूर्ख वाटतो. आमची चेतना एखाद्या द्वारपाळाप्रमाणे तुमच्या आतमध्ये राहणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना थांबू शकते, पण तुमची चेतना तिथे जागृत असली पाहिजे. मनाच्या गाभाऱ्यामध्ये अनंत रहस्य, अनंत गुप्त गोष्टी आम्ही झाकून ठेवतो. आम्ही मन दाबून जगतो. आम्हाला एखाद्या ठिकाणी चांगली भावना व्यक्त करावीशी वाटली, एका ठिकाणी राग आला पण आम्ही व्यक्त नाही करत, तो आम्ही व्यक्त केला पाहिजे. समजा तुम्ही बॉस समोर तुमचा राग व्यक्त नाही करू शकत, पण तो कुठेतरी केला पाहिजे. तुमच्या भावना दाबल्या गेल्या नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रचंड आनंदी होता किंवा प्रचंड दुःखी होता तो कचरा बाहेर पडतो. आपण म्हणतो एखाद्याला जर दुःख झालं तो जर रडला नाही ते लोक घाबरतात. जो रडतो, मोठमोठ्याने ओरडतो, त्याच्याविषयी चिंता वाटत नाही, परंतु तो गच्च होतो त्याच्याविषयी घाबरता लोक. तो रडावा म्हणून प्रयत्न करता आणि ज्या क्षणी तो रडायला लागतो लोक सुटकेचा निश्वास सोडता. का बरं? कारण तो जर रडला नाही ना त्याचा विपरीत परिणाम त्याच्या अंतःकरणावर होतो. बंद केलं मन हे एक प्रकारचं मनोरुग्णाचं लक्षण आहे. तसं आपण कुठली खोली बंद करून ठेवा, तिथं काय होतं? घाण साचते, तिथं सगळी जळमट तयार होता, तिथे एक प्रकारची अशुद्धी तयार होते, अपवित्रता तयार होते. जेवढं वेळ लागण्याचं प्रमाण हे मन दाबणाऱ्या लोकांमध्ये असतं ना तेवढं मनमोकळेपणाने जगणाऱ्या माणसांमध्ये नसतं. बिंदास जगा. प्रत्येक जण एक सभ्यपणे जगण्याचा, सभ्य असं एक स्वतःचं व्यक्तिमत्व लोकांना दाखवण्याचा एक चुकीचा प्रयत्न करत असतो. आपण जसं आहोत तसं जगाला जर दिसलं तर काय समस्या आहे? जर जगाने आपल्याला ओळखलं, आतून बाहेरून सगळं ओळखलं तर काय समस्या आहे? सगळ्यात अवघड असतं भोळ्या माणसाला फसवणं. लक्षात ठेवा. म्हणून भगवान शंकराला भोळ्या महादेवाचं उपमा दिली जाते. भोळ्या माणसाचा काही फायदा घेणं म्हणजे थेट भगवान शंकराला आव्हान करण्यासारखं. तुमच्या जीवनामध्ये मनशांती तेव्हाच येईल जेव्हा तुमचं मन मोकळं असेल. जर एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही एखादा पदार्थ जर अनेक दिवस काढलाच नाही तिथे भांड्याला सुद्धा सोडून टाक. मला एवढं चमत्कारिक असं मन दिलं. मन फार चमत्कारिक आहे आणि ते तुम्हाला अगदी देवासारखं आशीर्वाद बी देऊ शकतं आणि तुम्हाला सैतानासारखं तुमचा गळा पण आवडू शकतो. हे लक्षात. मग ते सैतान कधी होतं? ज्यावेळेस तुम्ही बांधून ठेवता. तुम्हाला माहिती आहे कुत्रा असतं ना, कुत्रा, त्याला जर खतरनाक बनवायचं असेल ना, त्याला अतिशय हिंस्र जर बनवायचं असेल, आक्रमक बनवायचं असेल तर त्याला बांधून ठेवतात. तेही आमदार खोली. मी आणि माझं तुम्ही असं म्हटले की झालं तुमचं काय झालं, भिंती बांधल्यात. एक लक्षात ठेवा, भिंती तुम्हाला सुरक्षित करतात पण समाजापासून तोडतात पण. हे लक्षात ठेवा. तेव्हा त्याला दरवाजा असला पाहिजे. मी नेहमी सांगतो दरवाजा नसलेल्या भिंती म्हणजे तुरुंग आहे. आणि अनेक लोकांनी आपल्या मनाला तुरुंग बनवून ठेवलेला आहे. त्या मनामध्येच ते स्वतःलाच त्यांनी काय केलेलं आहे, गुरफटून टाकलेलं आहे. आणि अशा माणसांचा मानसिक विकास थांबतो. ते शरीराने वाढत जातात पण त्यांचं मन मात्र 3-4 वर्षाच्या 4-5 वर्षाच्या मुलासारखं बालिशच राहत. मला सांगा, आपण भाजी आणतो बाजारामधून आणि त्या भाजीमध्ये किंवा तांदूळ आणतो, मग ती भाजी असेल किंवा ते तांदूळ असेल, ती शिजवण्यापूर्वी काय करतो? ते निवडतो, निसतो. त्यातले खडे असेल, माती असेल, कचरा असेल. तसं आपण आपल्या अंतःकरणामध्ये आलेले जे विचार आहे ते विचार मनामध्ये आले ते विचार आपण काय केले पाहिजे, निवडले पाहिजे. या लढाईमध्ये शब्दांचा विजय होतो व माणसं हातात. मन जे आहे आमचं हे चमत्कारिक तेव्हाच घडणार आहे जेव्हा त्याचा वापर होणार आहे. काही लोक असं जपून जपून बुद्धीचा वापर करतात. त्यांना वाटतं खर्च होतोय का आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला जर काही एडिटिंग करायचं असेल, काही ऍप वापरायचे असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये स्पेस पाहिजे,
तसं तुमच्या मनामध्ये नेहमी स्पेस पाहिजे. स्पेस तेव्हाच तयार होतो जेव्हा तुम्ही मागचं काय करता सोडून देता. ज्ञानदेवतेच्या डोळ्यावरती काळी पट्टी बांधलेली असते. का बरं? कारण तिने भेदभाव करू नये. तिने फक्त डोळ्याने पाहिलं त्याच्यावर विश्वास ठेवू नये. डोळ्यांनाही न दिसू शकणाऱ्या संभाव्य शक्यता ज्या आहे त्या देखील पडताळून पाहता याव्या म्हणून पट्टी बांधली. मन दोन प्रकारे बंद होतो. पहिलं म्हणजे तुम्ही देवाणघेवाण बंद करता. जे प्रकार काय आहे? दळणवळण बंद करणं. आणि दुसरा प्रकार आहे साठवून ठेवणं. आपण दुसऱ्याची मतं काय करतो? खोडतो. आपण आपलं मत प्रखरपणे मांडायला शिकलं पाहिजे दुसऱ्याचं मतं खोडण्यापेक्षा. आपण आपली रेष मोठी केली पाहिजे दुसऱ्याची रेषा खोडण्यापेक्षा. आणि आमच्या अहंकाराचा वापर नकारात्मक गोष्टींपासून वाचवण्यासाठी केला पाहिजे. आम्ही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा अहंकार मध्ये आणि म्हणून आमची प्रगती होती. तुम्ही जर अशा प्रकारे पहिला विचार त्याप्रमाणे कृती आणि तशाच प्रकारची भावना तुमच्यामध्ये जर निर्माण झाली तर तुमचे जे विचार आहे ते प्रत्यक्ष चित्तापर्यंत पोहोचतात. ते साक्षात जीवनामध्ये उतरता. एवढी ताकद मनाची. पण त्यासाठी सर्व दरवाजे उघडे करणं गरजेचं आहे. या पंचमहाभूतांवरती, या पृथ्वीवरती, या वायूवरती, अग्नीवरती, आकाशावर, पाण्यावरती कोणाचाच अधिकार नाही. तसं या ईश्वरी शक्तीवरती कोणाचा अधिकार ती सर्वांची. तुम्ही इतरांसाठी भिंती बांधता असं तुम्हाला वाटतं पण तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला बंदिवासामध्ये टाकलेलं असतं. स्वतःसाठी तुरुंग निर्माण केलेला असतो. आणि अशा तुरुंगात जगणारी अनेक माणसं तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळतील. आपल्या मनाच्या धारणांपासून आपण त्या मतांपासून बाजूला आलं पाहिजे आणि आपलं मन मोकळं केलं पाहिजे आणि मोठं केलं पाहिजे आणि सर्व प्रकारच्या बाजूंनी आपण सर्वांना ऐकायला शिकलं पाहिजे. सर्वांना समजून घ्यायला शिकलं पाहिजे. मला असं म्हणायचंय की प्रत्येक मिनिटाला आपल्या मनामध्ये काही सारे विचार येत असतात, जात असतात. आणि मग एक बंद मन म्हणजे काय? सर, एवढ्या शक्यता असून पण मनुष्याला एवढं संधी असून पण मनुष्य जे आहे ते मन बंद का करून ठेवतं? म्हणजे त्या शक्यता मिटवून का ठेवतं? आणि ते जर आपल्याला उघडायचे असेल, एवढं सुंदर आयुष्य घडवायचं असेल तर काय केलं पाहिजे? की जे बंद मन आहे ते आपल्या आयुष्यामध्ये अडथळा कशा प्रकारे ठरू शकतं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की नवीन विचारासाठी आपण आपलं मन कसं खुलं ठेवलं पाहिजे. तर हो, पावसाळा चालू आहे आणि तुम्ही बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर पाऊस बाहेर पडतोय. तुमच्याकडे छत्री आहे तरी पण तुम्ही भिजलेले. असं केव्हा होऊ शकतं? जेव्हा तुमची छत्री बंद आहे तेव्हा असं म्हटलं जातं की बंद असलेली छत्री ज्याप्रमाणे उघडल्याशिवाय तुम्हाला पावसापासून वाचू शकत नाही, तसं बंद असलेलं जे मन आहे ते उघडं असल्याशिवाय काम करत नाही. मग बंद मन काय प्रकार आहे हा? पहिलं आपण हे समजून घेतलं पाहिजे की मन काय. मन म्हणजे आपण रोज जे काही अनुभव घेतो, जे काही आपण ऐकतो, जे बोलतो, ज्या घटना आपल्या बरोबर घडतात, ज्या प्रकारचे नवीन नाती आपली तयार होतात, या सगळ्या गोष्टींमधून जो अनुभव आपल्या गाठीशी येतो, जे आपल्या मेंदूमध्ये एका माहितीच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं, त्या सर्व गोष्टींचं, त्या सर्व येणाऱ्या विचारांचं त्या संदर्भामध्ये या सगळ्या स्मृतींचं एकत्र जे गाठोड आहे त्याला मन असं. ते स्वतःबरोबर प्रक्रियाही करतं. म्हणजे जसं लहानपणी आम्ही शिकलो बबन, कमळ आणि बग असे आम्ही 3 शब्द शिकलो आणि नंतर त्या शब्दांना एकत्र करायला शिकलो. आम्ही आधी 1 पासून ते 9 पर्यंत अंक शिकलो, 0 शिकलो आणि मग त्या अंकांपासून आम्ही संख्या बनवायला शिकलो. हे सगळं मनाच्या मदतीनेच होतं. बुद्धी हा एक मनाचा एक भाग आहे. तुमची स्मृती म्हणजे तुमच्या आठवणी तो एक मनाचा कप्पा आहे, भाग आहे. असे मनामध्ये 4 स्तर आहे. त्या 4 स्तरांवर ही प्रक्रिया घडते. पहिल्यांदा माहिती साठवली जाते, त्याला मनस म्हणतो. त्या माहितीवर प्रक्रिया केली जाते, त्याला बुद्धी असं म्हणतात. मग त्या दोघांचं संरक्षण करण्यासाठी, त्याची सुरक्षितता ठेवण्यासाठी अहंकार तयार होतो. आणि त्या अहंकाराच्या नंतर, सुरक्षित ठेवल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या बुद्धीने प्रतिभा तयार होते, प्रगल्भता तयार होते, तेव्हा ते चित्तापर्यंत पोहोचतं. त्याला चित्त असं म्हणतात. चित्त हे अशी बुद्धी आहे की त्याच्यामध्ये कुठलाही डेटा नाही आहे. त्याच्यामध्ये डेटा साठवताच येत नाही. त्याच्यामध्ये शुद्ध बुद्धी आहे. शुद्ध बुद्धी म्हणजे काय? शुद्ध प्रक्रिया करण्याची पद्धत आहे. तुम्ही त्याच्यापर्यंत जे काही पोहोचवा ते सत्यामध्ये उतरवतं. त्याला अंतर्मन असंही देखील म्हणतात. बाह्य मनाचे 3 अंग आहे: मनस, बुद्धी आणि अहंकार. चित्त हे या तिघांच्या खाली झाकलेलं असतं. मग या चित्तापर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल, ज्याच्यामध्ये अगाध शक्ती आहे, जो बोले सो निहाल, हे त्या चित्तासाठी लागू. एखादी गोष्ट तुमच्या चित्तापर्यंत जर पोहोचवायची असेल तर त्याला भावनांची जोड द्या. कुठल्याही विचाराला तुम्ही जर भावनांची जोड दिली तर ते तात्काळ चित्तापर्यंत पोहोचतं. आणि म्हणून अध्यात्मामध्ये भावाला फार महत्व आहे. तुमचे भाव कसे आहे, तुमचा विचार, तुमची कृती आणि तुमचा भाव जर एकत्र राहा तर चित्तापर्यंत पोहोचतो. चित्त ही अशी बुद्धी आहे की या वैश्विक बुद्धीशी जोडलेली आहे, जे प्रत्यक्षात नाही आहे पण कल्पनेत आहे. ते साकार करण्याची ताकद चित्तामध्ये. गमतीने असं म्हटलं जातं की जो चित्तापर्यंत पोहोचला त्याचं साक्षात देव गुलाम. या प्रकृतीला सुद्धा त्याचं जे काय आहे ते सगळं खरं करावं. आपण ऐकलं असेल, साधू संतांनी जर आशीर्वाद दिले तर पुराणामध्ये खूप कथा आहे की त्यांनी आशीर्वाद दिला की ते खरं होणंच आहे. मच्छिंद्रनाथाने एका
स्त्रीला मूल होत नव्हतं म्हणून तिच्यावर प्रसन्न होऊन तिला एक उदी भेट म्हणून दिली आणि तिला सांगितलं, ही उदी तू काय कर, कपाळाला लाव, रोज तुला बाळ होईल. माझे आशीर्वाद आहे, उदी निमित्त आहे, उदीने बाळ होत नसतं. तर ज्या वेळेस त्या स्त्रीने ती उदी घेतली, आणि स्त्रियांना सवय असते, आपला जो अनुभव आहे त्याला सांग त्याला सांग, तिच्या पोटामध्ये काही राहत नाही. तर तिनं सांगितलं दुसऱ्याला की मला असा असा एक साधू आला होता, कानफड्या साधू होता, आणि त्याने मला अशी उदी दिली आणि सांगितलं तुला बाळ होईल. आता बाया त्या बायाचाच तुम्हाला माहिती आहे ना, नाना प्रकारच्या. त्या म्हणे यार काय सांगते, असे किती बाबा येऊन गेले, ज्याची ज्याची बुद्धी जशी चालते त्याप्रमाणे ते आपली मतं व्यक्त करतात. आणि अशा प्रकारे अनेक स्त्रियांनी अनेक मतं तिला सांगितली आणि तिच्या मनामध्ये अविश्वास निर्माण केला. त्या स्त्रियांनी तिला सांगितलं की हे तुझ्यावर जादूटोणा करेल, तुला फूस लावून पळून घेऊन जाईल, तू त्या उदीपासून लांब राहा. ती तात्काळ ती उदी तू उकिरड्यावर फेकून दे, बाहेर फेकून दे. ही घाबरली बिचारली, तिने खरंच उकिरड्यावर फेकून. म्हणतात ना मन चिंती ती वैरी न चिंती. मग तिच्या मनामध्ये असा डेटा भरला आजूबाजूच्या लोकांनी तर तिचं भावना निगेटिव्ह तयार झाली. तिचा भाव निगेटिव्ह झाला. मग तिने ती उकिरड्यावर फेकून दिली. त्याच उकिरड्यामध्ये ज्या ठिकाणी आपण गाईचं शेण टाकतो, गो रक्षा टाकतो, त्या गोवऱ्यांची जी राख ज्या उकिरड्यामध्ये टाकली जाते त्या गोच्या राखेमध्ये बाळ जन्माला आलं ज्याचं नाव गोरक्षणा. मला सांगायचं यातून हे आहे की मित्रांनो की शक्ती अगाध आहे. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं म्हणजे होणार, जो बोले सो निहाळ. म्हणून आपण एक समजून घेतलं पाहिजे या चित्तामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही बघता काही लोकांच्या जीवनामध्ये ते जसं ठरवतात तसंच घडतं. हे अगदी तुमच्या बाबतीत पण घडतं, पण कधी कधी आयुष्यात एखादा प्रसंग तुमच्या मनात घडतो, म्हणजे तो जो प्रसंग असतो तो प्रसंग तुमच्या चित्तापर्यंत पोहोचलेला असतो, म्हणून तो घडतो. नवे नवे ज्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अनुकूल अशा घडतात त्या गोष्टी तुमच्या चित्तापर्यंत पोहोचलेल्या असतात. आणि म्हणून तुमच्या चित्तापर्यंत ज्यावेळेस कुठलीही गोष्ट पोहोचते, मग ती चांगली असो वाईट असो, प्रकृतीला काही घेणं नाही, ती खरी करून दाखवणं. आपण म्हणतो जे अध्यात्मामध्ये काही साधूंना सिद्धी प्राप्त होते, मग ती सिद्धी जी प्राप्त होते त्या चित्तापर्यंत पोहोचल्या पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमच्या भक्तीच्या द्वारे सुद्धा तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही साधनेच्या द्वारे तिथे पोहोचू शकता. तुम्ही योगाच्या द्वारे, कर्मयोगाच्या द्वारे सुद्धा तिथे पोहोचू शकता. तुम्ही एखादा ध्यास घेऊन पूर्णपणे समर्पित होऊन जर एखाद्या गोष्टीला मिळवण्यासाठी प्रयत्न केले तरी तुम्ही त्या चित्तापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे आमचं जे मन आहे ते मन बनलेलं आहे डेटा, प्रोसेसर आणि अँटीव्हायरस, आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते म्हणजे काय, सर्व्हर आहे. सर्व्हरला काही पण शक्य आहे. सर्व्हर म्हणजे चित्त. स्वतःमध्ये कुठल्याही प्रकारची मेमरी नाही आहे, पण सर्व काही साक्षात उतरवण्याची ताकद आहे. आणि सद्गुरू म्हणून असं म्हणता की आम्ही आमच्या मनामध्ये जी मतं तयार केलेली आहे ती मतं आमची भिंतींसारखी आहे. त्या भिंतींमुळे आम्हाला सुरक्षित वाटतं, संरक्षित वाटतं, पण त्याच्यामुळे आमची आदानप्रदानाची क्रियाच थांबली. नवीन डेटा इन्स्टॉल होत नाही आणि आपला डेटा कोणाला शेअर केला कारण एखादा पेनड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये डेटा आहे, फार महत्त्वाचा आहे, पण तो अनलॉक झाला पाहिजे. तो जर लॉक असेल, त्याच्यातला डेटा कोणी चोरून घेऊ नये म्हणून त्याला जर लॉक केला असेल आणि ते लॉकचा पासवर्ड तुम्ही विसरून गेला असाल ते तुमच्यासाठी पण तोच अडथळा तयार होतो. बंधमन असं आहे. बंधमन म्हणजे विशिष्ट धारणा तयार करणे. जी माणसं मनोमोकळेपणाने जगत नाही, आपण म्हणतो मनोमोकळेपणाने जगावं, काय घेऊन जायचंय, नाही लोक माझा गैरफायदा घेतील. एक लक्षात ठेवा, तुम्ही हे जीवन न जगता जर गेले नाही याच्यापेक्षा दुसरं तोटा, दुसरं नुकसान तुमचं या जगात नाही. आणि म्हणून मनमोकळेपणाने, भोळेपणाने जगलं पाहिजे. मनमोकळी माणसं ही भोळी असतात. कोणी मस्करी करा, कोणी टिंगल करा, कोणी फायदा घ्या, ते आपल्या मस्तीमध्ये असतात. मोर थुई थुई नाचतो, त्याची पिसं सांगतात. लोक एवढे हुशार की त्याचाही बाजार मांडतात. लोकांना बाजारच मांडायचा असतो, पण मोराला काही घेणं नाही, तो आपल्या मस्तीमध्ये असतो. पावसाचा आनंद घेत असतो तो, बरोबर आहे ना. तसं सद्गुरू आम्हाला म्हणतात की तुमचं जे मन आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही मतं तयार करता, त्याला भिंती बांधता, अहंकाराच्या, संरक्षणाच्या, हे ठाम मत तुम्ही तयार करता. असंच असलं पाहिजे. जसं पूर्वीच्या पुराणामध्ये पृथ्वी सपाट आहे असं मत तयार केलं होतं काही लोकांनी. मग गॅलिलिओनी येऊन ते मत खोडलं तर समाज एवढा विचित्र की त्याला संपवलं. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी क्रांती करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना संपवलं, कारण ते आम्हाला
धोकादायक पडतं. आमच्या मतांना ते छेद देतात. आम्ही आतापर्यंत ज्या मान्यता तयार केल्या त्या मान्यतांना ते आव्हान निर्माण करतात आणि म्हणून आम्ही त्यांचा नाश करतो. कारण इतर आम्हाला आमच्या मतांचा नाश करायला लोक करण्यात त्याचा मग त्याचा नाश करणं सोपं. परंतु ही तुम्ही जी तयार केलेली मतं आहे ही ह्यानी तुमचं जे दळणवळण आहे ते थांबलेलं आहे. बघा, बाहेरची धूळ आतमध्ये जाऊ नये म्हणून तुम्ही नाक बंद करू शकता, पण त्यामुळे तुमचा श्वासही बंद होणार आहे हे विसरू नका. मग बाहेरची जी धूळ आहे ती स्वच्छ करण्यासाठी या शरीराने यंत्रणा बनवलेली आहे. म्हणजे ती यंत्रणा आधी सक्षम बनवली पाहिजे ना की आम्ही नाक बंद केलं पाहिजे. हा क्षणासाठी तुम्ही करू शकता, तो भाग वेगळा आहे. एखाद्या वाईट वातावरणातून तुम्ही बाहेर निघण्यासाठी तात्काळ तुम्ही थोडीशी उपाययोजना करू शकता, पण ते कायमस्वरूपी तुम्ही नाक बंद करू शकत नाही. तसं मन जे आहे ते जर आम्ही मतं बनवलं, धारणा बनवल्या, आम्ही जर काही विचारांशी चिकटलो, काही विचार आम्हाला चिकटले, तर आम्ही एकाच गिअरमध्ये चालणाऱ्या गाडीप्रमाणे बनतो. ज्याप्रमाणे रस्ता बदलला त्याप्रमाणे आमच्या गाडीचं गिअर बदललं पाहिजे. तसं जीवनामध्ये एक बंद मन जे आहे ते तुमच्या मिटलेल्या संभावना आहे. मिटलेलं फुल जे आहे त्याची उमलून फुल होण्याचा वाट पाहण्यासाठी चांगली कळी आहे, पण कधीही न उमलणारी कळी तुम्हाला आवडेल का? तुमचं मन आहे ते जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये जी शक्यता आहे तुमच्या जीवनामध्ये त्या मनाच्या द्वारे जे काही घडू शकणार होतं ते काहीच नाही घडणार. का तर तुम्हाला भीती आहे, कुणीतरी माझा अपमान करेल, कुणीतरी माझ्या बुद्धीचा वापर करेल. या सगळ्या भीतीमुळे, असुरक्षिततेच्या भावनेमुळे आम्ही काय करतो? गप्प राहतो. बघा, आजकाल सगळी माणसं इंट्रोवर्ट झालेली आहे, स्वमग्न, आत्मकेंद्रित. जे काय आहे ना जीवनामध्ये ते सगळं सत्य पुढे लपून ठेवलेलं आहे आतमध्ये. बाहेरच्या जगाबरोबर कोणी सत्य शेअरच करत नाही. इमानदारीने सांगा, तुम्ही तुमच्या जीवनातला किती सत्य भाग लोकांबरोबर शेअर करता? स्वतःला विचारा ना प्रश्न. आणि तुम्हाला एक सत्य जग हवंय, पण तुम्ही मात्र सत्य लोकांशी शेअर करणार नाहीये. आणि जो सत्य शेअर करतो तो तुम्हाला मूर्ख वाटतो. अरे हा किती खरं बोलतोय. खरं तर आम्ही खरंच बोललं पाहिजे ना, बरोबर आहे ना? आणि सत्य हे वर्तमान काळात असतं, भूतकाळात बी नसतं, भविष्यकाळात बी नसतं. आणि म्हणून आम्ही जीवनामध्ये सतत आमचं मन उघडं ठेवलं पाहिजे. ते उघडं ठेवल्यानंतर जे काही सकारात्मक आहे ते पण येणार आहे, जे नकारात्मक आहे ते पण येणार आहे. पण आम्ही सावध जर राहिलो तर नकारात्मक गोष्टी आम्ही थांबवू शकतो. आमची चेतना एखाद्या द्वारपाळाप्रमाणे तुमच्या आतमध्ये राहणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना थांबू शकते, पण तुमची चेतना तिथे जागृत असली पाहिजे. आणि म्हणून मन ही सुंदर, एवढं चमत्कारिक आहे. सद्गुरू तर असं म्हणता, मनाच्या आतमध्ये मनाचं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये अनंत खोले आहे. जसे उदाहरणार्थ आमच्या मनामध्ये कप्पे आहेत. या कप्प्यामध्ये आमच्या कुटुंबाची माहिती आहे, त्या कुटुंबामध्ये बी अनेक कप्पे आहे. इथे आईची माहिती आहे, इथे वडिलांची माहिती आहे, इथे माझ्या भावांची माहिती आहे. मग आई वडिलांच्या बाबतीमध्ये वेगळी भावना आहे, भाऊच्या बाबतीमध्ये वेगळी भावना आहे, काका मामीच्या बाबतीमध्ये वेगळी भावना आहे, मित्रांच्या बाबतीमध्ये वेगळी भावना. प्रत्येकासाठी वेगळे कमरे, वेगळे कप्पे आहे. शिक्षकांसाठी वेगळे कप्पे आहे, मित्रांसाठी वेगळे कप्पे आहे, सवंगड्यांसाठी वेगळे कप्पे आहे. आम्हाला नित्य नवीन जी माणसं घडतात त्यांच्यासाठी वेगळे कप्पे आहे. आम्ही ह्या कप्प्यातून त्या कप्प्यामध्ये, त्या कप्प्यातून त्या कप्प्यामध्ये सतत आम्ही आदला बदल करत राहतो. असे कितीतरी कप्पे, आमचे अनंत कप्पे आमच्या मनामध्ये लहानपणापासून तयार झाले. असे अनंत खोले की त्यांना आम्ही कुलूप लावून ठेवलेले, आजपर्यंत उघडून पण पाहिजे. मनाच्या गाभाऱ्यामध्ये अनंत रहस्य, अनंत गुप्त गोष्टी आम्ही झाकून ठेवले. त्या गोष्टी आज तुमच्या जीवनामध्ये, जसं एखाद्या मोबाईलमध्ये जो ओल्ड डेटा असतो तो डेटा त्या मोबाईलच्या प्रक्रियेला स्लो करतो. त्या मोबाईलची जी काही यंत्रणा आहे तिच्यावरती अतिरिक्त भार आणतो आणि त्याला काय करतो, तो तिची गती कमी करतो. तसं आमच्या जीवनामध्ये आमच्या मेंदूवरती हे विनाकारण बर्डन आहे जे ह्या कप्प्यांमध्ये साठून बसलेलं आहे. आम्ही मन दाबून जगतो. आम्हाला एखाद्या ठिकाणी चांगली भावना व्यक्त करावीशी वाटली, एका ठिकाणी राग आला, पण आम्ही व्यक्त नाही करत, तो आम्ही व्यक्त केला पाहिजे. समजा तुम्ही बॉस समोर तुमचा राग व्यक्त नाही करू शकत, पण तो कुठेतरी केला पाहिजे. तुमच्या भावना दाबल्या गेल्या नाही पाहिजे. आणि म्हणून हे भावना ज्या आहे त्या दाबल्या गेल्यामुळे, तुमचे विचार हे तुम्ही अर्धवट सोडून दिल्यामुळे तुमच्या मनामध्ये भरपूर ठिकाणी कचरा साठले. जेव्हा तुम्ही प्रचंड आनंदी होता किंवा प्रचंड दुःखी होता, तो कचरा बाहेर पडतो. आपण म्हणतो एखाद्याला जर दुःख झालं, तो जर रडला नाही ते लोक घाबरतात. जो रडतो, मोठमोठ्याने ओरडतो, त्याच्याविषयी चिंता वाटत नाही, परंतु तो गच्च होतो त्याच्याविषयी घाबरता लोक. तो रडावा म्हणून प्रयत्न करतात आणि ज्या क्षणी तो रडायला लागतो लोक सुटकेचा निश्वास सोडतात. का बरं? कारण तो जर रडला नाही ना तर त्याचा विपरीत परिणाम त्याच्या अंतःकरणावर होतो. बंद केलेलं मन हे एक प्रकारचं मनोरुग्णाचं लक्षण आहे. जसं आपण कुठली खोली बंद करून ठेवा, तिथं काय होतं? घाण साचते, तिथं सगळी जळमट तयार होता, तिथे एक प्रकारची अशुद्धी तयार होते, अपवित्रता तयार होते. एवढंच नाही, बघा
जिथे जिथे सूर्यप्रकाश जात नाही आमच्या शरीराच्या बाबतीमध्ये तिथे तिथे बुरशा तयार होत, तिथे खाज येते. मग सोपी गोष्ट आहे ना बघा. ज्या ठिकाणी प्रकाश आणि मोकळी हवा जात नाही त्या ठिकाणी दुर्गंधी तयार होते. दुर्गंधी निर्माण करणारी जीवजंतू तयार होतात. कुठेही, मग ते घर असो, जागा असो, एखादं वाहन असो किंवा तुमचं शरीर असो, मग तो जो अंधारात असलेला जो भाग आहे तो तुम्हाला साफ करावा लागतो. तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस ज्यादा असतात. मनाच्या बाबतीमध्ये पण सेम आहे. जी माणसं कायम भावना मनामध्ये दाडकून ठेवता, मनात आलेले विचार दाबून ठेवता, जेवढं वेळ लागण्याचं प्रमाण हे मन दाबणाऱ्या लोकांमध्ये असतं ना, तेवढं मनमोकळेपणाने जगणाऱ्या माणसांमध्ये नसतं. बिंदास जगा. काल काय झालं, उद्या काय होणार आहे सोडून द्या, आज काय चाललंय त्याच्यामध्ये रमा. आणि अशी माणसं मनमोकळी असतात. त्यांना काल काय घडलं याचं पण घेणं नाही, उद्या काय घडणार याची चिंता पण नाही. आणि अशीच माणसं मनमोकळी जगू शकतात. आणि मनमोकळं जगण्याचा आनंद काय आहे की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं ओझं नसतं. आज आम्ही प्रत्येकजण कुठलं ना कुठलं ओझं घेऊन चालतो. आमच्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये किती कप्पे आणि कोणत्या कप्प्यामध्ये कुठं कुठं काय साठवून ठेवलेले आहे. प्रत्येक माणूस तुमच्या आयुष्यामध्ये आला त्याच्यासाठी एक वेगळा कप्पा तयार झालेला आहे, हो की नाही. प्रत्येक घटना घडली तुमच्या बाबतीमध्ये एकाच माणसासाठी. वेगवेगळ्या घटना घडल्या, त्या वेगळ्या घटनांचे वेगवेगळे कप्पे तयार झाले. त्या कप्प्यांमध्ये आम्ही कित्येक दिवसांपर्यंत फिरकलेलो पण नाहीये, पण ते ओझं भरून आमच्या अंतःकरणावरती आहे. मग आपण म्हणतो की अरे तुझं मन मोकळं कर रे बाबा, तुझ्या मनात काय ना की मोकळं कर. नाहीतर लोकांना कळतं तू ओझं घेऊन येतोय. आजूबाजूचे लोक तुमच्या चेहऱ्यावर पाहून कळतात की कितीतरी मोठं ओझं घेऊन हा हिंडत असतो मित्रांनो. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की ओझं बनण्याचं कारण आहे प्रत्येक जण एक सभ्यपणे जगण्याचा, सभ्य असं एक स्वतःचं व्यक्तिमत्व लोकांना दाखवण्याचा एक चुकीचा प्रयत्न करत असतो. आपण जसं आहोत तसं जगाला जर दिसलं तर काय समस्या आहे. जर जगाने आपल्याला ओळखलं, आतून बाहेरून सगळं ओळखलं तर काय समस्या आहे. सगळ्यात अवघड असतं भोळ्या माणसाला फसवणं, लक्षात ठेवा. म्हणून शंकराला, भगवान शंकराला भोळ्या महादेवाचं उपमा दिली जाते. भोळ्या माणसाचा काही फायदा घेणं म्हणजे थेट भगवान शंकराला आव्हान करण्यासारखं आहे. आपण म्हणतो ना आंधळ्या माणसाची काठी कोण सांभाळतो, देव सांभाळत असतो. लक्षामध्ये त्याच्यामुळे जीवनामध्ये आज आम्ही जेवढे हुशारी करण्याचा प्रयत्न करतो ना तेवढे आम्ही या गणगणीच्या दरीमध्ये कोसो, दलदलीमध्ये कोसो. जेवढे हुशार लोक जेवढे गणगणित असताना त्यांच्या डोक्यामध्ये जेवढा गोंधळ असतो तेवढा गोंधळ कमी शिकलेल्या माणसाच्या डोक्यात नसतो. तुमच्या जीवनामध्ये मनशांती तेव्हाच येईल जेव्हा तुमचं मन मोकळं असेल. जर एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही एखादा पदार्थ जर अनेक दिवस काढलाच नाही, तिथे भांड्याला सुद्धा सोडून टाक, तेव्हा तुमच्या मनामध्ये तुम्ही जे काही साठवून ठेवता तर खरं तर ती साठवण्यासाठी नाहीच आहे, बरोबर. रिफ्रेश करत जा. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. आपण तसं करत नाही, आपण साठवून ठेवतो. असं केलं काय माझ्या पाहत असतो जग. आणि तू आरशा समोर गेल्यावर नीट स्वतःकडे पाहत नाही. तू स्वतःला स्वतः दिसत नाही. तू कसा येते, तुझ्या मनात काय येते तुला कळत नाही, आणि तू दुसऱ्याला पाहतो. तू चुकीचाच पाहणार आहे, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून आपल्याला एक समजलं पाहिजे मित्रांनो की जीवन आहे हे त्याचा आनंद घेण्यासाठी आहे. आपल्याला दिलेलं शरीर आहे त्याचा आनंद घेण्यासाठी आहे. आपल्याला दिलेलं मन आहे ते त्या शरीराच्या सोबतीने त्याचा चांगला जास्तीत जास्त वापर कसा करता येईल आणि आनंदाने ह्या जीवनामध्ये जगता कसं येईल ह्याच्यासाठी आम्हाला एवढं चमत्कारिक असं मन दिलं. मन फार चमत्कारिक आहे आणि ते तुम्हाला अगदी देवासारखं आशीर्वाद बी देऊ शकतं आणि तुम्हाला सैतानासारखं तुमचा गळा पण आवडू शकतो, हे लक्षात. मग ते सैतान कधी होतं ज्यावेळेस तुम्ही बांधून ठेवता. तुम्हाला माहिती आहे कुत्रा असतं ना, कुत्रा त्याला जर खतरनाक बनवायचं असेल ना, त्याला अतिशय हिंस्र जर बनवायचं असेल, आक्रमक बनवायचं असेल तर त्याला बांधून ठेवतात, तेही अंधाऱ्या खोलीत. तसं तुम्ही तुमच्या मनाला जर भिंती घातल्या आणि काही मतांच्या, काही धारणांच्या आतमध्ये तुम्ही त्याला जर बांधून ठेवलं तर ते बंद असलेलं मन कम्युनिकेशनमध्ये राहत नाही ना, ते आदान प्रदान करत नाही. बघा काही माणसं कधीच काही बोलत नाही कोणाशी, ते मधल्यामध्ये बोलत असतात आणि कुढत असतात. पण कुढ्या स्वभावाची माणसं बघा, कुढं आणि मडं शेजारी शेजारी. कुढा माणूस म्हणजे त्याच्या मनाचं मडं घेऊन येत असतो. जसं एखाद्या आईने मेलेलं बाळ आपल्या गर्भामध्ये घेऊन हिंडावं तशा प्रकारे एक मेलेलं मन, एक बांधून टाकलेलं, कुढत असलेलं, कायम सडत असलेलं मन घेऊन ते हिंडत असतं. आणि हे मन जेव्हा तुम्ही बघा कुठली जखम आहे ती पिकली, ती काय पिकते, कारण ती उबते तेव्हा ती पिकते, लक्षात ठेवा. ती जर हवेशीर मोकळी राहिली तर ती पिकत नाही. म्हणून तिला नेहमी ज्यावेळेस बँडेज केलं जातं ना ते जाळीदार कपड्याचं असतं. हवा मोकळी राहिली पाहिजे पण इन्फेक्शन नाही झालं. मग इन्फेक्शन नाही झालं पाहिजे म्हणजे चेतना जागृत ठेवायची, आतमध्ये काय चाललंय चेक करायचं, विचार. इथे भांडण चालू आहे, मग ह्याशिवाय ऐकायचे आहे का मी, ऐकू तर येणार आहे, मग ती लक्षात ठेवायची आहे का नाही, ध्यानात द्यायचं नाही तिच्याकडे. आपण जसं घरामध्ये आपल्याला जर टीव्ही पाहायचा असेल आणि आपल्याला कुणी जर हात मारत असेल, आपण नाटक करतो, आम्हाला ऐकूच येत नाही, ते ऐकून ना ऐकल्यासारखं आम्ही करतो. तसं तुम्ही कुठल्याही वाईट गोष्टींच्या बाबतीमध्ये करू शकता. तुम्ही जर इन्फेक्शनच्या बाबतीमध्ये जागृत राहिलात, इन्फेक्शन काय आहे, ज्या गोष्टी तुम्हाला नकारात्मक बनवतात अशा सगळ्या गोष्टींना काय इन्फेक्शनच आहे मनाचं.
ज्या गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये स्वार्थी बनवता, एकलकोंड बनवता, मी आणि माझं एवढंच जगायला शिकवता, हे इन्फेक्शन आहे. मी आणि माझं तुम्ही असं म्हटले की झालं, तुमचं काय झालं, भिंती बांधल्या. एक लक्षात ठेवा, भिंती तुम्हाला सुरक्षित करतात पण समाजापासून तोडतात पण, हे लक्षात ठेवा. तेव्हा त्याला दरवाजा असला पाहिजे. मी नेहमी सांगतो, दरवाजा नसलेल्या भिंती म्हणजे तुरुंग आहे. आणि अनेक लोकांनी आपल्या मनाला तुरुंग बनवून ठेवलेला आहे. त्या मनामध्येच ते स्वतःलाच त्यांनी काय केलेलं आहे, गुरफटून टाकलेलं आहे. आणि अशा माणसांचा मानसिक विकास थांबतो. ते शरीराने वाढत जातात पण त्यांचं मन मात्र 3-4 वर्षाच्या 4-5 वर्षाच्या मुलासारखं बालिशच राहत. जेव्हा आमच्या काळामध्ये आम्ही जर पहिलीच्या वर्गात जर गेलो, आता आदिवासी भागामध्ये मी ज्यावेळी शिक्षक म्हणून कामाला गेलो, तेव्हा वर्गात गेल्यानंतर नाव घेतल्याशिवाय पोरग वरमुंडकं करत नव्हतं. आणि एक तर असा होता की नाव घेऊनही वरमुंडकं करत नव्हता, वर माणूस करत नाही. म्हणून आपलं मी जवळ गेलो माझ्या सवयीप्रमाणे आणि त्याच्या डोक्यामध्ये अशी टपरी मारली प्रेमाने. तो जे उठला तो 120च्या स्पीडने गायब. विशेष म्हणजे त्याचे वडील त्या शाळा शिक्षण कमिटीचे उपाध्यक्ष. म्हणजे उपाध्यक्षाच्या मुलाची ही अवस्था आहे, बाकीच्यांची काय अवस्था. एका गावामध्ये तुम्हाला पाठीमाग त्याचं सांगितलं का मी, सरपंचाचं पोरग होतं, त्याला इंग्लिश येत नव्हतं. शिक्षक बिचारा प्रयत्न करायचे, याला यावं आहे की नाही. शिक्षकांनी शिकवलं, बरोबर आहे ना. तो म्हणे इलेक्ट्रिसिटी म्हणतो, इलेक्ट्रिसिटीच म्हणायचं. स क म्हणायचं, सी ला क म्हणायचं. शिक्षकांनी पहिल्यांदा 2-3 छड्या दिल्या पण पोरग काय ऐके ना. बाकीचे पोर म्हणे, हो सर ते सरपंचाचं पोरग आहे बरं का, ते गुरुजीच होते आडाचे. ते म्हणे सरपंच कोणाचंही असो शिकलं पाहिजे, उलट त्यांनी तर शिकलंच पाहिजे म्हणे, नाहीतर अख्खं गाव इलेक्ट्रिसिटी म्हणणार. हा, जेवढे मत यायला पाहिजे सगळे इलेक्ट्रिसिटीच पडतील. ते पोरग त्यांनी त्याला शिक्षा केली तर ते पळत पळत गेला घरी आणि घेऊन आलं. घरी काही वडील नव्हते, आजोबा होत, ते घेऊन आले. आजोबा शिक्षकाकडे नाही, डायरेक्ट मुख्याध्यापकाकडे. आणि मास्तर कोण मास्तर म्हणे तुमचा, आमच्या पोराला इंग्रजी शिकवतो म्हणे, आम्ही लोकांना शिकवतो. हा, आमच्या पोराला शिकवतो. मुख्याध्यापक म्हणे, अहो शांत बसा, आमचं काम असते म्हणे, आम्ही करता शाळा शिकवण्याचं. हा म्हणे पण असं काय शिकवतो. हा, ते बोलवलं. जुनं म्हातारा इंग्लिश, त्या इंग्रजांच्या काळामध्ये त्याच्याकडे इंग्लिश होती. त्यांनी ते बोलवलं, आपलं शिक्षकांना बोलवलं, विचारलं काय आहे म्हणे. गुरुजी म्हणे, अहो तुमचं नातू काय ते इलेक्ट्रिसिटी म्हणतो म्हणे, ते बी इंग्लिश बोलत होतो म्हणे. आजोबा ते म्हणे, अहो मास्तर जाऊ द्या, त्याची कॅपॅसिटी नाही म्हणे. मग बुडीला कळलं हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही असे डिफेक्ट्स का तयार करतो, कारण आम्ही जे मतं तयार केले की मतांशी आम्ही एवढे ठाम आहोत की आम्ही नवीन मतांना काय करत नाही, मध्ये प्रवेशच करू देत नाही. आणि म्हणून असं ज्यांनी बंद केलं आपलं जे दळणवळण आहे, त्यांनी भिंती अशा बांधल्या संरक्षणासाठी, त्या मतांच्या भिंती मांडल्या आणि मतांच्या भिंतींनी त्यांना काय केलं, त्यांचं जीवन उंठीत करून टाकलं. आणि जीवन उंठीत झालं किती सडतं. लक्षात, तुम्ही साधा हात आहे तुमचा, तुम्ही वापरू नका. तुम्ही असा ठेवा, एक साधारणतः 21 दिवस असा ठेवा. 22व्या दिवशी तुम्हाला जर उचलला तर मी किती पण पैसे हरेल. असं फक्त उचलून वर करून दापायचा हात, असा अर्धा तास जाईल तुमचा इथून इथपर्यंत आणाय. का बरं, पडिले वळण इंद्रिया सकळ, इंद्रियाला लगेच वळण पडतं. इंद्रियाला जर एवढं वळण पडतं, मनाला किती पडत असेल. तुम्ही तुमच्या मनाला सतत वापरलं पाहिजे, त्याच्यामध्ये नवीन डेटा घेतला पाहिजे, तो डेटा तपासला पाहिजे आणि जो योग्य डेटा आहे त्याच्यावर प्रोसेसिंग केलं पाहिजे. मला सांगा, आपण भाजी आणतो बाजारामधून आणि त्या भाजीमध्ये किंवा तांदूळ आणतो, मग ती भाजी असेल किंवा ते तांदूळ असेल, ती शिजवण्यापूर्वी काय करतो, ते निवडतो, निसतो. त्यातले खडे असेल, माती असेल, कचरा असेल. तसं आपण आपल्या अंतःकरणामध्ये आलेले जे विचार आहे, ते विचार मनामध्ये आले, ते विचार आपण काय केले पाहिजे, निवडले पाहिजे आणि मग त्याच्यावर प्रोसेस केले पाहिजे. शिजवले कधी पाहिजे, निवडल्यानंतर. का असं करायचं, आधी शिजवायचे मग निवडायचे. आणि जण असा गोंधळ करता, मग भात खाताना भात बाजूला राहतो, दातच फुटतो आणि मग भांडण सुरू होतं. मग नवरा बायकोला म्हणतो, तुला एवढे मोठे मोठे 2 डोळे, तुला दिसत नाही का हे खडे, हा 4 खडे दिसत नाही का तुला. ती पण बिलंदर असते, ती म्हणते तुम्हाला एवढे 32 दात दिसावा. ह्या लढाईमध्ये शब्दांचा विजय होतो, माणसं हरतात, मन हरतात, मन दुखावली जातात. बुद्धीने तुम्हाला एकमेकाला शाब्दिक लढाईमध्ये हरवायला शिकवलं, परंतु जीवनाची लढाई पण त्यामध्ये तुम्ही काय करता, हरवून जाता. आणि मग जीवनाची लढाई जर जिंकायची असेल तर मनाचा एक मिरॅकल म्हणून वापर करा. मग मनाचा मिरॅकल म्हणून वापर कधी होईल, जेव्हा तुम्ही एखाद्या मतावर चिटकून नाही राहणार. मन जे आहे आमचं, हे चमत्कारिक तेव्हाच घडणार आहे जेव्हा त्याचा वापर होणार आहे. काही लोक असं जपून जपून बुद्धीचा वापर करतात, त्यांना वाटतं खर्च होतोय का काय. अशा काही शक्ती आहे ज्या आमच्या आकलनाच्या पलीकडे आहे आणि त्या आमच्या आकलनामध्ये तेव्हाच येते जेव्हा आम्ही मनाच्या शक्तीचा वापर करू, मनाचा साधन म्हणून वापर करू. आणि मनाचा साधन म्हणून वापर केव्हा होईल, जेव्हा ते कायम मोकळं राहील. मला सांगा, तुमच्याकडे पिशवी आहे बाजाराची, ती कधी उपयोगाला येईल. तुम्ही जाताना रिकामी केली तर तुम्ही घरूनच भरून घेऊन गेले, मग तिकडे घेतले तर आता कसे टाका तुम्ही त्याच्यामध्ये. आपण आपलं मन रिकामं ठेवलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सुंदर सुंदर दृश्यांचा आनंद घ्यायचा आहे, तुमच्या अविस्मरणीय अशा प्रसंगांचं तुम्हाला त्याच्यामध्ये एक क्षणचित्र टिपायचे, तर तुमचा मोबाईल रिकामा असला पाहिजे, त्याच्यामध्ये डेटा पाहिजे, स्पेस पाहिजे. बरोबर आहे. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला जर काही एडिटिंग करायचं असेल, काही
ॲप वापरायचे असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये स्पेस पाहिजे, तसं तुमच्या मनामध्ये नेहमी स्पेस पाहिजे. स्पेस तेव्हाच तयार होतो जेव्हा तुम्ही मागचं काय करता सोडून देता, डिलीट नाही करतायत. ते बटन जर असतं तर बऱ्याच जणांनी, आपण तर नसतं वापरलं, लोकांनीच वापरलं असतं. मी त्याला जे सांगितलं तेवढं डिलीट करून घेतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये अनंत संभावना आहे, ज्या आजपर्यंत तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये बघितल्या, जेवढ्या महान लोकांच्या जीवनामध्ये जेवढ्या काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या आमच्या बाबतीमध्ये घडू शकता, बशर्ते आपण जर आपल्या मनाचा व्यवस्थित कल्पक वापर करू शकतो. आणि म्हणून आमचं जे मन आहे ते सुरुवात होतं डेटापासून, आणि तो डेटाची जी एंट्री आहे ती आमच्या हातात आहे. फक्त आम्ही काय राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. ज्ञानदेवतेच्या डोळ्यावरती काळी पट्टी बांधलेली असते. का बरं? कारण तिने भेदभाव करू नये, तिने फक्त डोळ्याने पाहिलं त्याच्यावर विश्वास ठेवू नये. डोळ्यांनाही न दिसू शकणाऱ्या संभाव्य शक्यता ज्या आहे त्या देखील पडताळून पाहता याव्या म्हणून पट्टी बांधली. मग असं म्हणतात 99 अपराधी सुटले तरी चालेल, परंतु एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नाही. बघा संभाव्य शक्यता कशी आहे, तिथे सुद्धा सकारात्मक विचार केला. तसं आपण जीवनामध्ये आपल्या मनाच्या बाबतीमध्ये, मी भाऊक आहे, मी सहज कोणाच्या पण आहारी जातो, मी कोणाचं काय ऐकलं की मी त्याच्यासारखाच विचार करायला लागतो, हे तुमचा स्वभाव आहे ना, थोडी जागृत राहा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचं मन बंद करा. मन 2 प्रकारे बंद होतो. पहिलं म्हणजे तुम्ही देवाणघेवाण बंद करता, नवीन अनुभव घेण्याचं, प्रत्येक गोष्टीकडे नाविन्यानं बघण्याचं. तुम्ही एकदा पाण्यावरून चालताना शेवावरून घसरून पडले म्हणून त्याच्यानंतर परत आयुष्यभर पाण्यात चालायचंच नाही. मी रस्त्यावरती मोटरसायकल घेऊन जात असताना माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून परत मोटरसायकलवर बसायचंच नाही. ही मन बंद करण्याची लक्षण आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश आलं त्या गोष्टीला नाही म्हण, हे मन बंद करणे. ज्या माणसाच्या तोंडामध्ये नाही आहे ते मन बंद करण्याचं लक्षण. तुमच्या जीवनामध्ये नेहमी हो असं. जे प्रकार काय आहे, दळणवळण बंद करणं. आणि दुसरा प्रकार आहे साठवून ठेवणं. जे अगोदर आलेलं आहे तेच घट्ट पळून ठेवणं आणि त्याच्याबरोबरच राहणं, ते सोडायचंच नाही. नाही माझ्या आईवडिलांनी शिकवलेलं, नाही माझ्या सरांनी शिकवलेलं, की माझ्या गुरूंनी सांगितलं. सगळ्यात मोठा गुरु तर अनुभव आहे आणि तो तुम्ही मोकळ्या मनाने घेतला पाहिजे. तुमचा अनुभव जर दूषित असेल तर विचार करा ना तुम्ही. ते गंमत का मी पाहिली की आमच्या मनामध्ये धारणा आहे बघा, कुठल्याही कंपनीचं कुठलंही प्रोडक्ट घ्या, मोठं प्रोडक्ट जे आहे, मोठं पॅकिंग हे छोट्या पॅकिंग पेक्षा कसं पडतं स्वस्त. म्हणजे कंपन्या कशा प्रकारे लुटतात हे तुमच्या ह्या बुरसटलेल्या विचारांचा फायदा ते घेतात. म्हणजे आमची जी मतं आहेत त्या मतांचा गैरफायदा दुसरे घेतात, कारण ती आमची मतं बुरसटलेली असतात. आम्ही अपडेट नाही. आणि म्हणून आपण काय झालं पाहिजे, अपडेट राहणं पाहिजे. आणि अपडेट राहण्यासाठी तुम्हाला मन कसं ठेवावं लागेल, मोकळं. बरेच लोकांना असं वाटतं यांनी मागचं साठवून ठेवलं म्हणजे ते पुढं कामाला येईल. लक्षात ठेवा, जे साठवून ठेवलं जातं ना ते पुढे कधीच कामाला येत नाही. त्याचं कारण आहे, नवीन जीवन हे नवीन प्रकारचं नवीन आव्हान घेऊन येणार आहे. नोकिया कंपनीला जगाने नो का बरं केलं, कारण ती अपडेट नाही झाली. एकेकाळी पूर्ण मोबाईल इंडस्ट्रीवर राज्य करणारी कंपनी आज तिचं नामोनिशान काय झालेलं आहे, संपलं. तिने 2 वेळा प्रयत्न केला बाउन्स बॅक करण्याचा, नाही आली. कारण काय, वेळेमध्ये अपडेट झाली नाही. आज एका बाजूला तुम्ही जर आयफोन बघितला तर मला वाटतं 17वा-18वा फोन येईल त्यांचा. म्हणजे गेल्या 18 वर्षामध्ये त्यांनी 18 व्हर्जन काढले. दरवर्षी काहीतरी अपडेट करता, मागचं सोडून देता, नवीला जाता. बरोबर आहे ना. त्यांच्या मागच्या ऍक्सेसरीज भेटत नाही. म्हणजे ते सांगता मागचे फोन वापरायचे काय करा, टिकून आहे मार्केटमध्ये. आणि अजूनही टॉपला आहे, त्याला अजूनही कोणी बीट करू शकलेलं नाहीये. त्याचं कारण काय, झाले गेले विसरून जावे आणि अपडेट होऊन चालावे, तसं जीवन आहे. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर संभाव्य क्षमता तुम्हाला जर पडताळायची असेल आणि तुम्हाला जीवन जर नव्या रूपाने जगायचं असेल, अलौकिक असं जगायचं असेल, तर तुम्ही तिची मतं काय केली पाहिजे, सोडून दिली. दुसऱ्याची मतं खोडण्यापेक्षा स्वतःची मतं सोडून द्या. आपण दुसऱ्याची मतं काय करतो, खोडतो. आपण आपलं मत प्रखरपणे मांडायला शिकलं पाहिजे दुसऱ्याचं मतं खोडण्यापेक्षा. आपण आपली रेष मोठी केली पाहिजे दुसऱ्याची रेषा खोडण्यापेक्षा. आणि आजच्या काळात ही नीती अशी आहे, आपण तर काय जास्त वेगाने पळायचं नाही, पण जो वेगाने पळतो त्याच्यात पायामध्ये तंगडी अटकवायची, त्याला खाली पाडायचं. खाली ना तंगडी आणि पाडी नव्हताना तो उठेपर्यंत मग जाईल मी पाहून पुढे. मी माझा वेग नाही वाढवला, तुला मात्र खाली पाडी. बरोबर आहे. ही कुठली चुकीची परंपरा आमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून आमचा विकास होत नाही. आम्ही विकास करणाऱ्या माणसाला आम्ही विकास करू देत नाही. ही विकृत मानसिकता आमच्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून हे बंद मनाचं रक्षण आहे. बरोबर आहे. आणि हे मन बंद मन ओपन करण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण वर्तमान काळात जगलं पाहिजे. रोज नवा दिवस म्हणून जगलं पाहिजे. आमच्या डोक्यामध्ये जी मेमरी आहे, गरज पडली तर तिचा वापर केला, अदरवाईज ती फारशी उपयोगाची नाहीये. बरोबर. आणि म्हणून नित्य नवीन जीवनासाठी आम्ही स्वतःला सज्ज ठेवला पाहिजे. आणि आमच्या या मनाच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही सतत नवीन मेमरी आम्ही काय केली पाहिजे, तिचं स्वागत केलं पाहिजे आणि तिला आजमावलं पाहिजे.
आणि आमच्या अहंकाराचा वापर नकारात्मक गोष्टींपासून वाचवण्यासाठी केला पाहिजे. आम्ही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा अहंकारमध्ये आणतो आणि म्हणून आमची प्रगती होते. तुम्ही जर अशा प्रकारे पहिला विचार त्याप्रमाणे कृती आणि तशाच प्रकारची भावना तुमच्यामध्ये जर निर्माण झाली तर तुमचे जे विचार आहे ते प्रत्यक्ष चित्तापर्यंत पोहोचतात, ते साक्षात जीवनामध्ये उतरता. एवढी ताकद मनाची, पण त्यासाठी सर्व दरवाजे उघडे करणं गरजेचं आहे आणि कुठल्याही धारणांना नाही चिकटलं पाहिजे. म्हणजे आम्ही जे साठवून ठेवलं त्या साठवून ठेवल्याचं ओझं किंवा त्याचं जे काही आमच्यावरती येणारं बर्डन आहे त्यामुळे आम्ही काय बनतो, कुंठित बनतो. बरोबर आहे. आम्ही नित्य नवीन नाती निर्माण केली पाहिजे. नित्य नवीन समोर येणारं जे जीवन आहे, समोर येणारं जे काही आव्हान आहे त्या आव्हानाला आम्ही काय केलं पाहिजे, सामोरं गेलं पाहिजे. आणि आमच्यामध्ये एक वृत्ती अशी आहे की जे अनुभवाचं आहे आम्हाला तेच आम्हाला चांगलं वाटतं, जे नवीन आहे ते आम्हाला विचित्र वाटतं. जसजसं आपलं वय होत जातं तसतसं आपल्या मेंदूमध्ये जास्त मेमरी साठून जाते आणि तसतसं आपला मेंदू लोळवर यायला लागतो. जो माणसं डोक्यामध्ये काही शिल्लक ठेवत नाही ना ते कायम फ्रेश राहत. त्यांचे शेजारी बॉम्ब पडलं तर त्यांना फरक पडत नाही. काही जर असे युक्रेनमध्ये बॉम्ब पडला तरी राहतात. तुम्ही तर खाऊन पिऊन घ्यावं काय खरं. खान सर सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे ना. ते स्वतः मुस्लिम आहेत ते, पण जेव्हा त्यांच्यावर बॉम्ब हल्ला झाला त्याच्या सोफ्यावर बसले होते त्यांच्या खोलीमध्ये, त्यांच्या पाठीमागे भगवान शंकराची प्रतिमा लावलेली होती वरती भिंतीवर. ते सांगता तो बॉम्ब येऊन माझ्या सोफ्याच्या कडेला लागला, परंतु महादेवाच्या मनात होतं मला वाचवणं, त्याची माझ्यावर फारच कृपा आहे, त्यांनी माझी काळजी घेतली, मला काहीच नाही. त्याने आपल्या माथ्यावर त्रिपिंडी लावली आणि सोमवारी तो व्रत करून दर्शन कर. याला म्हणायचं मन मोकळा. हे काही अपमान नाही होत खुल्या धर्माचा. खरं लक्षामध्ये हे जरा कळलं. जेवढ्या मनमोकळेपणाने तो भगवान शंकराची पण आराधना करू शकतो यालाच मनमोकळेपणा म्हणतात. या पंचमहाभूतांवरती, या पृथ्वीवरती, या वायूवरती, अग्नीवरती, आकाशावर, पाण्यावरती कोणाचाच अधिकार नाही आहे. तसं या ईश्वरी शक्तीवरती कोणाचा अधिकार, ती सर्वांची आहे. एवढं जर मन मोकळं असेल तर तुम्ही कायम ईश्वरी शक्ती बरोबर तुम्हाला दुःखी होण्याचं आणि घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नसावं असं सुपुरात सांगता. आणि म्हणून तुम्ही इतरांसाठी भिंती बांधताना असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला बंदिवासामध्ये टाकलेलं असतं, स्वतःसाठी तुरुंग निर्माण केलेला असतो. आणि अशा तुरुंगात जगणारी अनेक माणसं तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळतील, जे जिवंतपणे स्वतःसाठी नरक निर्माण करतात. आणि याचा दुष्परिणाम असा होतो की त्यांना संरक्षण आपण कशाकरता सुरक्षित आहोत याचाच नंतर अर्थ कळत नाही लक्षामध्ये. आणि म्हणून तसं म्हणतो आपण की जहाज हे बंदरावरती सुरक्षित असतं, विमान हे विमानतळावरती सुरक्षित असतं, एखादी कार गॅरेजमध्ये सुरक्षित असते, परंतु ती त्याच्यासाठी बनलेली नाहीये. धोका आहे त्याला. जहाजाला पाण्यात गेल्यावर धोका आहे बुडण्याचा, विमानाला हवेत गेल्यावर धोका आहे खाली पडून नष्ट होण्याचा, कारला धोका आहे हायवेवर गेल्यावर ऍक्सिडेंट चक्काचूर होण्याचा, परंतु तो एक धोका आहे म्हणजे अनंत संभावना आहे ज्या जगण्याच्या, त्या जर आपण गमावल्या तर आपण फार दुर्दैवी ठरू. आणि म्हणून आपल्या मनाच्या धारणांपासून आपण त्या मतांपासून बाजूला आलं पाहिजे आणि आपलं मन मोकळं केलं पाहिजे आणि मोठं केलं पाहिजे आणि सर्व प्रकारच्या बाजूंनी आपण सर्वांना ऐकायला शिकलं पाहिजे, सर्वांना समजून घ्यायला शिकलं पाहिजे. धन्यवाद.